कुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। सियावल रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान जी महाराज की जय। उमापति महादेव की जय। राम राम हरि ओम। अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं। अधरं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरम्। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। वचनं मधुरं चरितं मधुरं वचनं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम्। वेणुर्मधुरो वेणुर्मधुरो पाणिर्मधुरो वेणुर्मधुरो वेणुर्मधुरो पाणिर्मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरम्। गीतं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं भुक्तं मधुरं सुक्तं मधुरं भुक्तं मधुरं सुक्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरम्। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। करणं मधुरं करणं मधुरं करणं मधुरं करणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं हरणं मधुरं रमणं
वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरम् गोपाल कृष्ण भगवान की जय। ध्येयं सदा परिभवनमभिष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्जनतञ्जनम् प्रत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो वीरः कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वविनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशि विभूषितकरान्नवनिर्दाभ पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ट पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। लोकाभिरामं रणरङ्गधीरम्
राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभम् गजानना गुणकरापरमङ्गला पावना अश्वितवगी हरिदुरितती विदुर्वासा नशे त्रिभुवनामदे तुतविद्यामासरा करी पदनतावरी बहुदयानरूषाधरा कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रकाशम्। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभो जय जय माखन चोर। आदिनाथ समारंभ बाजीनाथाय मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा। गोपाल कृष्ण भगवान हरि ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। हरि ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। हरि ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। पवित्र पावन मंगलमय अशा या वातावरणामध्ये चालू असलेल्या या श्रीमद भागवत कथेचा आजचा हा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाच्या या सत्राला आपण प्रारंभ करतो। भगवंताचे वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा ही माणसाची जीवनातील व्यथा दूर करणारी कथा आहे। प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे, आणि या दुःखी असणाऱ्या जीवाला सुख देणारी कथा कोणती असेल तर ती परमात्म्याची कथा। आणि परमात्मा भागवताची कथा करत असताना भक्ती प्रधानतेने करावी। भक्ती सांगण्याकरता म्हणून भागवत हे समोर आलेलं आहे। भागवतात भक्ती मुख्य आहे हे जरी खरं असलं तरी भागवतामध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे दशमस्कंद आहे।
आणि या दशम स्कंदामध्ये गोपाळांनी गोपींनी जी परमात्म्याची भक्ती केली त्याचा विचार यामध्ये आहे. दशम स्कंद भागवताचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. दशम स्कंद जर भागवताचा आत्मा आहे असं तुमचं म्हणणं आहे, दशम स्कंद सांगण्यासाठी जर भागवत समोर आलो तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट दशम स्कंद का नाही सांगत? आधी 9 स्कंदाची कथा आम्हाला का सांगता? डायरेक्ट दशम स्कंद चालू करायला पाहिजे होता. परमात्म्याच्या लीला सांगण्यासाठी जर हे भागवत समोर आलं तर तुम्ही पहिल्या दिवस पासूनच का परमात्म्याच्या लीला चालू नाही केल्या? त्याकरता तुम्ही मागचे 4 दिवस कशाला घालवले? असं जर कोणी म्हणेल तर त्याचं उत्तर असं आहे की पहिले 9 स्कंद पाहिल्याशिवाय दशम स्कंदाचा विचार करताच येत नाही. आधी पहिले 9 स्कंदाचाच विचार करावा लागतो आणि 9 स्कंदाच्या विचारानंतर मग कुठे परमात्म्याचं प्रागट्य आहे दशम स्कंदामध्ये. आधी 9 स्कंद कशा करता? 9 स्कंद म्हणजे नवविधा भक्ती. आणि ज्या वेळेस नवविधा भक्ती अंतःकरणात उतरेल त्यावेळेस दशम स्कंदात परमात्म्याचं प्रागट्य होईल. नवविधा भक्ती अंगी आल्याशिवाय परमात्म्याचं अंतःकरणात प्रागट्य होत नाही. म्हणून पहिले 9 स्कंद आहे, नंतर दशम स्कंदाचा विचार आहे. 9 स्कंद कशा करता? म्हणजे चित्ताची शुद्धी करण्याकरता. 9 स्कंदामध्ये भगवत भक्ताच्या कथांचं चिंतन आलेलं आहे, लीलांचं चिंतन आलेलं आहे. भगवत भक्तांच्या लीला ऐकल्या की त्या ठिकाणी अंतःकरण शुद्ध होईल आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणात परमात्मा मग प्रगट होईल. म्हणून पहिले 9 स्कंदाच्या कथा, आधी हरिभक्तांच्या कथा, नंतर परमात्म्याची कथा. चित्त शुद्ध करण्याकरता पहिले 9 स्कंद. तुम्ही म्हणाल महाराज चित्त शुद्ध करण्याकरता 9 स्कंदाचा विचार आहे असं तुमचं म्हणणं आहे. आमचं चित्त काय अशुद्ध आहे का? काय अशुद्ध चित्त आहे आमचं? आमचं चित्त काय मलिन आहे का? काय तुम्ही म्हणता ते स्वच्छ करावं लागते. तुमचं आमचं चित्त मलिन आहे. कशानं मलिन झालं? अंतःकरणामध्ये असणारे विकार, त्या विकारानं हे चित्त बरबटलेलं आहे, मलिन झालेलं आहे. आणि अशा या मलिन अंतःकरणात परमात्मा कधी राहू शकत नाही. परमात्मा राहण्याकरता अंतःकरण शुद्ध पाहिजे. कारण परमात्मा नेहमी शुद्ध सत्व गुणात राहणार आहे. तो परमात्मा जर नेहमी शुद्ध सत्व गुणात राहत असेल तर तो मलिन अंतःकरणात कसा राहील? तुकावणी चित करारे तुकावणी चित करारे गोपाल Oh
तुका म्हणे चित्त करार तुका म्हणे चित्त करार तुका म्हणे चित्त करार निर्मळ एवनी गोपाळ राही तिथे चित्त पहिले शुद्ध करावं लागेल आणि मग त्या चित्तात परमात्मा प्रगट होईल परमात्मा येऊन राहील आणि परमात्मा अंतःकरणात येण्यासाठी चित्त शुद्ध करावं लागते त्यासाठी 9 स्कंद म्हणून पहिल्या 9 स्कंदाचा विचार काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यासारखे विकार या अंतःकरणात घर करून बसलेले आणि म्हणून या अंतःकरणात ते विकार असल्यामुळे देव तिथे येत नाही कारण अंतःकरणाचं गणितच तसं आहे या अंतःकरणात 2 कधी राहत नाही आणि हे अंतःकरण कधी रिकामं राहत नाही अंतःकरण कधी रिकामं राहत नाही अंतःकरणात 2 कधी राहत नाही याचा अर्थ या अंतःकरणात 1 राहत एक काही राहील तसं एकाच भांड्यामध्ये अग्नी आणि पाणी राहू शकत नाही तसं एकाच अंतःकरणात संसार आणि परमार्थ अर्थात परमात्मा राहू शकत नाही एक काही राहील ज्या वेळेस चित्तात संसार असेल त्यावेळेस परमार्थ नसेल आणि ज्या वेळेस चित्तात परमार्थ असेल त्यावेळेस संसार नसेल 2 विरुद्ध एका केंद्रात कधी नांदू शकत नाही तुमच्या आमच्या अंतःकरणात नेहमी विकार आहे संसार आहे म्हणून तिथं परमात्मा आणि परमात्मा आला की मग तिथे विकार राहत दोन्ही नाही जमणार चित्त संसारात असेल तर ते परमार्थात कधीच नाही राहणार आणि परमार्थातलं चित्त कधी संसारात नाही राहणार एका काळात एकच तुम्ही म्हणाल दोन्ही करतो आम्ही तर जमत नाही एकाच वेळेस परमार्थ एकाच वेळेस प्रपंच करता नाही येणार प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न गळे त्याची एखादा जर म्हणणं आम्ही दोन्ही करतो प्रपंचन परमार्थ तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या हाती एकही लागला एक काहीतरी केलं पाहिजे एक तर प्रपंच करावा नाही तर परमार्थ तुमची काही इच्छा आहे बरं तुम्हाला काय वाटते काय केलं पाहिजे प्रपंच करा वाटते तुम्हाला का परमार्थ करा वाटते फक्त खरं खरं बोलायचं प्रपंच करा तुमची स्थिती कशी आहे हे म्हणू का ते म्हणू प्रपंच म्हणू का परमार्थ म्हणू तुमच्या मनातलं उत्तर सांगतो महाराज आम्हाला दोन्ही थोडं थोडं करावं वाटते आम्हाला प्रपंचही करा वाटतो परमार्थही करा वाटतो आणि तुकाराम महाराज तो म्हणतात प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे त्याशी तो का म्हणे त्याशी दोई ठाई धक्का एक नाही घडणार तोही पेवावरी ठेवून जाता हात होय अपघात शरीराचा एकही त्या ठिकाणी हाती नाही लागला कबीर महाराज रस्त्यानं चालले जात असताना महाराजांनी पाहिलं एक चिमणी आहे आणि त्या चिमणीला तांदळाचा दाना सापडला तिनं मनात विचार केला घरी गेलो की भात लावू म्हणे पण पुढे गेल्यावर आणखी तिला एक तुरीचा दाना सापडला तुरीचा दाना दिसल्यानंतर तिने विचार केला केवळ भात केल्यापेक्षा असं करू म्हणे खिचडीच करू म्हणून तुरीचा दाना उचलायला गेली तर तांदळाचा दाना खाली पडला तांदळाचा दाना उचलायला गेली की तुरीचा दाना खाली पडायचा कबीर महाराजांनी पाहिलं महाराज म्हणतात चिड़िया चावली चली बीच में मिली दाल चिड़िया दो दो न बने एकले एक डाल एक काहीतरी कर
एक तर भात खाय नाही तर वरण काय, तू म्हणजे खिचडी करतो तर जमणार नाही. आज तुमच्या आमच्या मनामध्ये एकच आहे की दोन्ही याची खिचडी कराव, प्रपंचही कराव आणि परमार्थही कराव, दोन्ही याची खिचडी कराव अशी आपली इच्छा आहे. पण दोन कधी त्या ठिकाणी एकाच वेळेस होऊ नाही शकत. तुकाराम महाराजची भाषा आहे दोन एका वेळे नाही. आणि माऊलीला विचारा बरं, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, संसारात राहा तर संसारात राहून परमार्थ करा. असोनी संसारी दिवे वेगो करी वेदशास्त्र उपाधी बाया सदा. म्हणजे दोन्ही करा. आता दोघांपैकी खरं कोणाचं, दोघांचंही खरं आहे. चित्तानं एकच होते, म्हणून मनानं त्या ठिकाणी परमार्थ करावा आणि शरीरानं संसार करावा. शरीर संसाराला द्यावं आणि मन परमार्थाला द्यावं. असं जर केलं तर दोन्ही करता येते. पण एकाच मनानं जर त्या ठिकाणी आपण प्रपंच परमार्थही करतो म्हटलं तर ते जमणार नाही. या आजूबाजूचे मंडळी आहेत ना, थोडे शांत बसा. कारण तुम्ही बोलता पण आम्हाला कथा करायला किती भारी जाते ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे जेवढं शांत वातावरण ठेवता येईल तेवढं ठेवा. कारण हे जे वातावरण तयार करायला भारी जाते. हा काय असेल ते थोडं हळू बोलायचं. इथं कथा चालू आहे, विक्षेप नाही झाला पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. दोन कधी त्या ठिकाणी बनणार नाही. म्हणून अंतःकरणात दोन राहू शकत नाही. विकार जर अंतःकरणात असेल तर परमात्मा तिथं राहू शकत नाही. ज्या वेळेस हे विकार निघून जातील त्यावेळेस परमात्मा तिथे येईल. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ हे जर निघून गेले की त्या ठिकाणी आनंदाची सृष्टी झाली म्हणून समजा. म्हणजे तिथं परमात्मा आला म्हणून समजा. म्हणजे विकार गेले की परमात्मा आला. आणि एका ठिकाणी काय म्हटलेलं आहे, देव आला की विकार जातो. अशी बात आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठली काम क्रोध केले घर रीती. परमात्म्यानं त्या ठिकाणी देह भरला की तिथं काम क्रोध लोभ हे सगळे निघून जातात. म्हणजे परमात्म्याचं येणं यातच नाव विकाराचं जाणं आहे आणि विकाराचं जाणं यातच नाव परमात्म्याचं येणं आहे. पण विकार जाण्याकरता पहिले 9 स्कंद ऐकावं लागतं. पहिले अंतःकरण शुद्ध करावं लागतं आणि मग तिथं परमात्मा येऊन राहतो. म्हणून 9 स्कंदाचा विचार या करताय आणि 10म स्कंदात परमात्म्याचं प्रागट्य आहे. त्या परमात्म्याच्या अवताराची कथा आपण पाहिली. का परमात्मा अवतार धारण करतो, कशा करता अवतार घेतला देवानं, एक कारण काल आपण पाहिलं की ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस परमात्मा अवतार घेत असतो. जब जब होय धर्म के हानी, जब जब होय धर्म की हानि, बाढ़ है असुर अधम अभिमान, राम सिया राम जय जय सिया राम, 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 ज्यावेळेस धर्माला ग्लानी येईल त्यावेळेस परमात्मा अवतार घेतो. जब जब होय धर्म की हानी, बाढ़ ही असुर दम अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा. त्यावेळेस परमात्मा अनेक शरीर धारण करत असतो.
म्हणून कंसासारखे दुष्ट वाढतात तेव्हा परमात्मा अवतार धारण करतो. परमात्म्याचा अवतार त्याच्या करताय. कशा करता परमात्मा अवतार धारण करतात? ऋण फेडावया अवतार केला, निराकार हा लाकाराशी. ऋण फेडण्या करता परमात्म्याचा अवतार आहे. कोणाचं? पूर्वीच्या काळामध्ये सुतपा आणि कृष्णी यांनी तपश्चर्या केली. 1000 वर्षपर्यंत तपश्चर्या केल्यानंतर परमात्मा प्रसन्न झाले आणि प्रसन्न झालेले परमात्मा म्हणतात, काय वर द्या पाहिजे तो मागा. वर मागा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, देवा आम्हाला दुसरा काही वर नको, तुझ्यासारखा पोरगा आम्हाला पाहिजे, बस दुसरं काही नाही. देव म्हणजे माझ्यासारखा कोण आहे या जगामध्ये दुसरा? माझ्यासारखा तर मीच आहे. किंवा माझे भक्त ज्यावेळेस वर्णन करतात तेही असंच म्हणतात ना, परमात्म्यासारखा दुसरा कोण आहे? ऐसा न देखे मी कोणी, दुजाती त्रिभुवनी. तेही त्रिभुवनात माझ्यासारखा जर दुसरा कोणी नसेल तर माझ्यासारखा मुलगा कसा देता येईल? मलाच अवताराला यावं लागेल. म्हणून परमात्म्याला सांगितलं, काळजी करू नका, तुमच्या पोटी मी अवतार धारण करेल. म्हणून सुतपा आणि कृष्णी यांच्या पोटी परमात्म्यानं कृष्णी गर्भ या नावानं अवतार घेतला. ते सुतपा आणि कृष्णी त्याच्या पुढच्या जन्मामध्ये कश्यप आणि अदिती झाले आणि त्यांच्या पोटी तिथं परमात्म्यानं वामन नावानं अवतार घेतला. आणि तेच पुढे वसुदेव आणि देवकी झाली, त्यांच्या पोटी भगवान कृष्ण या नावानं परमात्म्यानं अवतार घेतला. तपश्चर्या केली, त्या देवावर ऋण झाले, ते फेडण्याकरता देवाचा अवतार. म्हणून ऋण फेडावया अवतार केला. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न भगवंत, त्याला अवतार घ्यायची काय गरज? या सर्व शक्तीच्या द्वारा तो सगळं त्या ठिकाणी संपू शकतो, पण तरी तो परमात्मा अवतार धारण करतो का? दिलेलं हे वचन पूर्ण करण्याकरता किंवा ऋण फेडण्याकरता. म्हणून परमात्मा त्या ठिकाणी अवतार धारण करतो, तो वसुदेव देवकीच्या पोटी. देवकी वसुदेव यांचं कुळ पवित्र आहे, पवित्र ते कुळ. तिथं भगवंताचे भक्त तिथं जन्म घेत असतो. देवकी आणि वसुदेवाच्या पोटी परमात्म्यानं अवतार घेतला. ज्या वेळेस देव अवतार घेतात ना, त्यावेळेस सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. नद्या तुडुंब भरलेल्या, श्रावण महिना, आनंदाचं असं वातावरण त्या ठिकाणी आहे. हे काय होते वातावरण तयार करायला भारी जाते. अजून तयार होते, त्यात पोरं कल्ला करतात, त्याच्यात काळी हरे रामा हरे रामा हरे रामा हरे रामा हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम. हरे राम हरे राम हरे राम हरे राम.
कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम गोपाल कृष्ण भगवान देवकी आणि वसुदेवाच्या पोटी परमात्मा अवतार घेतात त्यावेळेस सगळीकडे देव अवतार घेणार म्हणून आनंदाचं वातावरण. नद्यांना आनंद झाला, दिशांना आनंद झाला, डोहांना आनंद झाला. देव अवतार घेणार तेव्हा श्रावण महिना आहे, वर्षा ऋतू आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. अशा वेळेस परमात्मा अवतार घ्यायचा ठरवतो त्यावेळेस रोहिणी नक्षत्र आहे, बुधवार दिवस आहे, अष्टमी तिथी आहे. नद्यांना आनंद झाला. का आनंद झाला? कारण नद्यांना असं वाटलं की परमात्मा आता अवतार घेऊन आमच्या काठावर लीला करणार म्हणून नद्यांना आनंद. परमात्म्याला आम्हाला पाहता येणार म्हणून नदीला आनंद. तसं देवाचं आणि नदीचं फार जवळचं नातं आहे. यमुनेचं एक नाव आहे कालिंदी आणि परमात्मा त्याच्यात देवाच्या एका बायकोचं नाव कालिंदी आहे, ती यमुना आहे. पती पत्नीचं नातं देवाचं आणि यमुनेचं आहे. आणखी एक कारण असं सांगतात, नदीचं आणि देवाचं सासू जावयाचं नातं. परमात्मा जावई आहेत नदीचे. म्हणे कसं काय? भगवान विष्णूची पत्नी कोण आहे? लक्ष्मी. लक्ष्मीचा माहेर कोणता आहे? समुद्र. कुठून निघाली लक्ष्मी आई साहेब? समुद्रातून निघाली ना. समुद्र कोण झाला लक्ष्मी आई साहेब? आता बाप. सर्व नद्या समुद्राच्या पत्नी आहेत. म्हणजे देवाचा सासरा आहे समुद्र आणि सासू आहे नदी. राहतो कुठे तू? परमात्मा राहतो कुठे? समुद्रात नाही राहत का? क्षीरसागरात. समुद्रात राहतो ना तो. म्हणजे कुठे राहतो? म्हणा ना सासरवाडीत राहतो. कुठे राहतो परमात्मा? सासरवाडीत राहतो ना. पण सासरवाडीत राहत असूनही देखील नदीला कधी दवायला पाहता आलं नाही का? पूर्वीच्या काळातल्या मर्यादा होत्या. पूर्वीच्या काळात सासू जावया पुढे जात नव्हती. नाही, पूर्वीचा काळ. आताच्या काळातलं न बोललेलं बरं आहे. आताच्या काळात तिकडून खुर्ची, एकीकडून खुर्ची, मधात टेबल, दोन चहाचे कप ठेवलेले, तिकडून जावाई बसलेला, इकडून सासू बसलेली, दोघी त्या ठिकाणी कप उचलताना चस करून त्या ठिकाणी छापे कपाला. पण पूर्वीच्या काळात मर्यादा होत्या. जावाई सासू पुढे कधी जायचं नाही, सासू जावया पुढे जायचे नाही. म्हणून जावाई आपल्या घरी राहत असून त्याला कधी पाहता येईना. पण आज तो इथं अवतार घेईल, आम्हाला त्याला पाहता येईल म्हणून नदीला आनंद आहे.
नद्यांना आनंद आहे, डोहांना आनंद झाला का? कारण डोहांना असं वाटलं आमच्याच एका जातीच्या डोहामध्ये हा परमात्मा लीला करणार, म्हणून डोहांना आनंद आहे. दिशांना आनंद झाला का? कंसाच्या भयाने दिशांची अधिष्ठात्री देवता त्या दिशांना सोडून गेल्या होत्या. आज कंसाचा वध झाला की परत त्या ठिकाणी कंस मारल्या गेला की आम्हाला आमच्या दिशांना देवतांना भेटता येईल, म्हणून दिशांना आनंद आहे. परमात्मा अवतार घेणार म्हणून त्या ठिकाणी रोहिणी नक्षत्र निवडतात. रोहिणी नक्षत्र का निवडलं? चंद्रवंशात देवाला अवतार घ्यायचा आणि चंद्राच्या 27 पत्नी आहेत. त्या 27 पत्न्यापैकी सगळ्यात आवडती पत्नी चंद्राची रोहिणी आहे, म्हणून त्या ठिकाणी देवानं रोहिणी नक्षत्र निवडलं. रोहिणी नक्षत्र का निवडतात देव? कारण परमात्म्याचा अवतार हा अजन जन्मा म्हणजे ब्रह्मदेव याच्यापासून नाही. परमात्म्यापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला, म्हणून ब्रह्मदेवाला अजन जन्म असं नाव आहे. जो कधी जन्मत नाही त्यापासून ज्याचा झाला जन्म तो ब्रह्मदेव. ज्या नक्षत्राची अधिष्ठात्री देवता आहे ते नक्षत्र निवडावं म्हणून देवानं रोहिणी नक्षत्र घेतलं. देव रोहिणी नक्षत्र निवडतात का? मी जर अवतार देवकीच्या पोटी घेतला तर उदो कोणाचा होईल? देवकीचा होईल ना. उदो देवकीचा होईल, म्हणून त्या ठिकाणी रोहिणीला बरं वाटणार नाही. ते देवकीचाच उदो होतो, माझा कोणी उदो करत नाही असं त्या ठिकाणी वाटेल, म्हणून देवानं रोहिणी नक्षत्र निवडलं. रोहिणी नक्षत्रावर परमात्मा अवतार घेतात. कृष्ण पक्ष निवडला देवानं का? अवतार कृष्णाचा घ्यायचा म्हणून कृष्ण पक्ष. बुधवार दिवस निवडतात परमात्मा का? कारण चंद्र वंशाचा मूळ पुरुष बुध आहे. चंद्राचा पोरगा बुध आणि बुधाचा पुरुडावा. चंद्राचा मुलगा बुध आणि या बुधाचं नाव पुढे चालावं म्हणून देव बुधवार दिवस निवडतात. आता बुधवार दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे, अष्टमी तिथी देवानं निवडली. देवाच्या या लीलेमध्ये चरित्रामध्ये 8 या संख्येला फार महत्व आहे. अष्टवर्षाचीच मूर्ती उभी राहिली. 8 अवस्थेमध्ये देवाने लीला केल्या म्हणून अष्टमी तिथी त्या ठिकाणी निवडली. 8 संख्येला महत्व. बुधवार दिवस अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, श्रावण महिना आहे, नद्या तुडुंब भरलेल्या आहेत, सगळीकडे आनंदाचं वातावरण. अष्टवर्षाची मूर्ती देवकीच्या समोर उभी राहते. त्यावेळेस देवकी म्हणते सगळे पोरं मारले गेले, एक तरी वाचवा. म्हणून त्या ठिकाणी 16 मिठी लपवा लपवा जगजेठी, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. याला तरी तुम्ही लपवा असं म्हटल्यानंतर 8 वर्षाचे परमात्मा उभे आहे. देवकी माता म्हणते अरे लेकरू ज्या वेळेस जन्माला येते ते काय 8 वर्षाचं असते का? तुला देव म्हणून थोडी बोलावलं मी, मग तुला माझं पोरगा म्हणून बोलावला. तू लहान होऊन देव म्हणतात मी लहान होईन, पण माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या. काय? मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला हो नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. मायाव पदरी तेथे हेवी मग आणि येते, मायाव पदरी तेथे हेवी मग आणि येते. हो नंदा
मजनी गोकुळाला मजनी गोकुळाला मजनी गोकुळाला. परमात्म्यानं सांगितलं मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मदने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. मग नंतर देव लहान झाले. वसुदेवानं टोपलीमध्ये देवाला घेतलं, निघाले, सगळं बंधन तुटले. यमुनेमध्ये आले, यमुनेत प्रवेश केला. वरून त्या ठिकाणी मंद मंद पाऊस पडतोय. शेषानं छाया धरली. का छाया धरली? शेषाला असं वाटतंय की हा मेघ किती मूर्ख आहे. जो अमृत स्वरूप परमात्मा आहे त्याच्यावर परत अमृताचा वर्षाव करतो. म्हणून त्या ठिकाणी शेषानं छाया धरली. वसुदेवानं टोपलीमध्ये घेतलेलं देवाला यमुनेमध्ये प्रवेश केला. तसं यमुना माई वाळायला लागली. पाणी वाढत आहे. कमरेपर्यंत आलो, पोटापर्यंत आलो, छातीपर्यंत आलो, गळ्यापर्यंत पाणी आलो. वसुदेवाच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं. परमात्म्याने विचार केला, जर आज बापाला जलसमाधी भेटली तर लोक काय म्हणतील? लोक म्हणतील पांढऱ्या पायाचं पोरग जन्माला आलं, आल्या आला बाप मारून टाकला असं म्हणेल ना. म्हणून त्या ठिकाणी टोपलीतून पाय बाहेर काढला देवाने आणि पाय बाहेर काढून यमुनेला स्पर्श केला. पुर चालला ताटा पुर चालला ताटा पुर चालला ताटा पुर चालला ताटा पुर चालला ताट दास लागला अंगुश चालला ताट दास लागला अंगुश पुर चालला ताट दास लागला अंगुश चालला ताट दास लागला अंगुश पुर चालला ताट पुर चालला ताट पुर चालला ताट पुर चालला ताट पुर चालला पूर तळला चाट त्याशी लाविला अंगुष्ट. पाय लावल्याबरोबर त्या ठिकाणी यमुनामाई दुबंगली आणि यमुनेनं वाट मोकळी केली. दोन भाग झाले यमुनेचे. रस्ता दिला मधात. दुबंगली म्हणजे कसा कसा रस्ता दिला? मधोमध तुम्ही वेणी घालताना ते कशी दिसते एक सारखी, तसेच त्या ठिकाणी वाट दिली यमुने. का? यमुना माय हृदय मोकळं करून दाखवते देवाला. देवा पा मी आतून किती स्वच्छ आहे. मी वरून जरी काळी दिसत असली तरी आतून मी काळी नाही बरं, हे सांगण्याकरता यमुनेनं हृदय मोकळं केलं. कारण यमुना वरून जर पाहिली तर काळी दिसते. हा, यमुनेचं जळ कसं आहे? यमुना जळ काळे आहे. यमुनेचं जळ त्या रात्र काळी घागर काळी, यमुना जळ काळे आहे. म्हणून त्या ठिकाणी देवाला वाटू नये की यमुना जशी वरून काळी आहे तशी आतूनही काळी असेल. देवा मी आतून काळी नाही, पा माझं अंतःकरण स्वच्छ आहे हे दाखवण्याकरता यमुनेनं हृदय मोकळं करून दाखवलं. इकडे नंद बाबाच्या घरामध्ये मायेनं तिथं अवतार घेतला म्हणून सगळे झोपलेले आहे. कारण मायेचं कार्य आहे झोपून ठेवणं. सगळे जीव झोपून ठेवायचं काम माया करते. अविद्येची आणि विश्व स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्धानादी जो अनादी काळाची झोप ठेवायचं काम या अविद्येचं म्हणजे मायेचं आहे. आणि तिथं माया अवताराला आली. माया अवताराला आलेली वसुदेवजी तिथं आले. नंद बाबाच्या दरबारामध्ये यशोदेच्या समोर तिथं पोरगी आहे, तिला उचललं, पोराला ठेवलं आणि निघाले. परत निघाले, मथुरेमध्ये आले. आल्याबरोबर सगळ्या बेड्या परत लागल्या, बंधनं लागली. देवाला डोक्यावर घेतलं तर बंधनं तुटले आणि मायेला डोक्यावर घेतलं तर बंधन लागले. तसंच आहे, तुम्ही देव डोक्यावर घ्या तर बंधनातून मुक्त व्हाल आणि माया डोक्यावर घ्याल तर त्या ठिकाणी बंधनात पडाल. बंधनातून सुटायचं असेल तर देवाला डोक्यावर घ्या. डोक्यावर घेतलं देवाला, आले. मायेला डोक्यावर घेतलं, तिथं आले, बंधन लागले. मायेनं आकांत केला, माया रडू लागली. सगळे सेवक जागे झाले.
कंसाकडे बातमी गेली. कंस तसा धावत पळत आला, केस विचकटलेले. आला, त्यानं पोरीला उचललं, पाहिलं नाही पोरगी आहे की पोरगा आहे, काहीच नाही. घर 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 तिला फिरवलं आणि आपटणार तेवढ्यात ती निघाली आणि तिनं आकाशवाणी केली, सांगितलं, तुझं लागी माझी उपदाना माझी, उपदाना माझी, उपदाना तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला, असा त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला असं म्हटल्याबरोबर कंस म्हणे त्या ठिकाणी अस्खलित वेदांत बोलायला लागला. कंस म्हणला, मला मारणार म्हणजे मला कोण मारणार आहे? मी काय मरणार आहे का? मरणार कोण असते? तो मरतो तो देह असतो, आत्मा कधी मरत असतो का? म्हणे का हो, हा तर अस्खलित वेदांत बोलतो का? तो दुष्ट होता. म्हणे अरे, ज्याच्या हातातून माया निसटली तो वेदांताशिवाय दुसरं काय बोलणार? म्हणून वेदांत बोलतो. इकडे गोकुळामध्ये सकाळ झाली. नंद बाबाची बहीण सुनंदेनं पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी ती तशी धावत नंद बाबाकडे. नंदाला सांगितलं, लाला भाऊ. नंदाला आनंद झाला. गाईचं दान दिलं तिला, रत्नाचा हार दिला आणि ही बातमी एका गवळणीच्या कानावून दुसऱ्या गवळणीच्या, दुसऱ्या गवळणीच्या कानावून तिसऱ्या गवळणीच्या, एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगितलं. गवळण मनाती वो मनाती गवळणीला पुत्र झाला गवळण मनाती वो मनाती गवळणीला पुत्र झाला मनाती गवळणीला पुत्र झाला पुत्र झाला एक धावे एके पुढे ताची वाटी सुंट बरे एक धावे की पुढे ताची वाटी सुंट बरे एक धावे एके पुढे ताची वाटी सुंट बरे एक धावे की पुढे ताची वाटी सुंट बरे पुत्र झाला एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, पुत्र झाला यशोदेला. म्हणून सगळ्या गवळणी त्या ठिकाणी जमा झाल्या. नंदाच्या घरी आनंद उत्सव साजरा झाला. ते काल आपण आनंद उत्सव मोठ्या थाटात साजरा केला. परमात्मा गोकुळात आल्यानंतर गोकुळात काय बदल झाला
अहो देव तिथं आल्याबरोबर त्या गोकुळात एवढं सुख आलं की तिच्या सुखाला अंतही राहिला नाही आणि तिच्या सुखाला पारही राहिला नाही. गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका हा गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा हरी आनंद नानर नारी आनंद नानर नारी आनंद नानर नारी बाळकृष्ण नंदा हरी आनंद नानर देव गोकुळात आल्याबरोबर एवढं सुख त्या गोकुळात आलं की तिच्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही. अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि त्या आनंद त्यांना जो झाला तो त्यांनी प्रगट केला. कसा प्रगट केला? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे मनमोहिनी गोविंदे. सगळ्यांचं मन परमात्म्यानं मोहित करून घेतलं. अहो देव तिथं आल्यावर सुखच आलं एवढं नाही, देव आल्यानं काय परिणाम झाला? त्या गोकुळातला एकही माणूस गरीब नाही राहिला. म्हणजे मग पाठी झाले का ते? गरीब नाही राहिला म्हणजे श्रीमंत झाला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास 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 घरोघरी त्रास आला त्रास आला दारिद्र्यास त्रास आला घरोघरी झाला लक्ष्मीचा वास घरोघरी झाला लक्ष्मीचा वास घरोघरी झाला लक्ष्मीचा वास घरोघरी झाला लक्ष्मीचा वास घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. घरोघरात लक्ष्मीचा वास झाला. एकही माणूस गरीब नाही, सगळे श्रीमंत झाले. देव तिथं आल्याबरोबर सगळे लोक श्रीमंत झाले. हा गोकुळात झालेला परिणाम आहे. गोकुळात देव आल्यानंतर झालं काय? म्हणजे गोकुळातील लोकांना जे लोक त्यांचं भाग्य होतं, त्यांचं जे दैव आलं त्यालाही दैवत्व प्राप्त झालं. देवाला घरा नंदाच्या गावा धन्य त्याच्या दैवाली म्हणून त्या ठिकाणी परमात्मा आले. धन्य आहे त्याचं दैव. परमात्म्याच्या यानं परिणाम काय झाला? अहो म्हणे गोकुळात एकही माणूस अळानी नाही राहिला. सगळे त्या ठिकाणी हुशार झाले, ज्ञानी झाले. म्हणे का ज्ञानी झाले? हो शाळेत गेले असतील. म्हणे नाही, बिना शाळेत न जाता. म्हणे मग ऑनलाईन क्लास केला असेल. तसंही नाही. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान लोका
जगातील लोकांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. केले या वाचून जपत पे, साधा क्लास ऑनलाईन क्लास केल्या वाचून, जसा ज्ञानी होणं तसं. केले या वाचून जपत पे, हे केल्याशिवाय ज्ञानी झाले. काय परिणाम झाला आणखी? चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी. देव आल्याबरोबर तिची चिंता औषधालाही सुद्धा राहिली नाही. सगळी चिंता निघून गेली. मग ती चिंता कुठे गेली? ती चिंता थेट मथुरेत गेली आणि ते कंसाला लागले. कंस आता चिंता करतो, माझा शत्रू कुठेतरी वाढला आणि त्याला मारलं पाहिजे, म्हणून त्यानं मीटिंग बोलावली. आणि मीटिंग मध्ये त्यानं सांगितलं की माझा शत्रू कुठेतरी वाढतो, त्याला कोणतरी मारलं पाहिजे. कोण जाईल त्याला मारायला? एकही त्या सभेत ज्यावेळेस उठून उभत राहत नाही त्यावेळेस देवाला मारायची सुपारी घेते. कोण? पुतना. पुतण्यानं घेतली ती सुपारी. पुतण्यानं विळा उचलला, मी मारेल तुझ्यासाठी. दादा तू काही काळजी करू नको. कंसाची बहीण आहे पुतना, पण मानलेली आहे. सख्खी बहीण बकासुराची आहे. या बकासुराला अन्न घेऊन जायचं, तो नंबर कंसावर आला. कंस गेलाच नाही म्हणून राग आला बकासुराला आणि बकासूर कंसावर धावून आला. आणि कंसाच्या बाजूने या समोर, कंसाच्या समोर बकासुराच्या बाजूने पुतना उभी राहिली शस्त्र घेऊन. कंसानं शस्त्र खाली टाकलं, मी स्त्रीशी लढणार नाही. आणि तेव्हापासून त्या कंसानं बहीण मानलं होतं पुतणेला. आज ती बहीण म्हणजे दादा तू काही काळजी करू नको, मी तुझ्या शत्रूला मारू. आणि पुतना त्या ठिकाणी तयार झाली. कंस विचारतो तू कसं मारशील? पुतनेनं सांगितलं नुकतंच जन्माला आलेले पोरं मी मारणार. स्तनामध्ये विष धारण करणार आणि त्या लहान पोराच्या मुखामध्ये विषाणयुक्त स्तन देऊन त्यांना स्तनपान करेल आणि त्यांना मी मारणार. आणि निघाली ना पुतना. पुतना निघाली असताना पुतनेनं दोन गोष्टी केल्या. एक, पुतनेनं सुंदर अलंकार धारण केले आणि दुसरं सुंदर रूप धारण केले. मिले लगा के गजरा पहन के साड़ी, चाल चले मतवाली, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. लगा के गजरा पहन के साड़ी, चाल चले मतवाली, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. मेरी पुतना मेरी पुतना काहे तो गोकुल में तो आई रे. लगा के गजरा पहन के साड़ी, चाल चले मतवाली, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. सुंदर रूप पुतनेनं धारण केले आणि सुंदर रूप धारण करून पुतना गोकुळाकडे निघाली. रूप धारण केलं आणि अलंकार धारण केले. का? रूप यासाठी धारण केलं लोक बोलवायचे म्हणून, आणि अलंकार यासाठी धारण केले बाया बोलवायचे म्हणून. बाया अलंकाराले पाहून बोलतात आणि माणसं रूपाले पाहून बोलतात. रस्त्यानं जर दोघं पती पत्नीचं जोडपं चाललं आणि तिकडून दुसरं जोडपं येत असलं की त्यातली बाई इकडच्या बाईच्या गळ्यातले अलंकार पाहते. माणूस अलंकार नाही पाहत, माणूस नाक पाहते, रूप पाहते. अलंकाराशी घेणदेण नसते त्याला, ते रूप पाहत. म्हणजे माणसं रूपाला बोलतात आणि बाई अलंकाराला बोलत असते. म्हणून माणसं बोलण्यासाठी रूप घेतले आणि बाया बोलण्यासाठी अलंकार धारण केले. म्हणून ते अलंकार धारण करून पुतना गोकुळामध्ये म्हणे आली
नंदाची घरा नमनी आली नंदाची घरा नमनी आली नंदाची घरा आली नंदाची घरा नमनी आली नंदाची घरा नमनी आली नंदाची घरा स्वरूप सुंदरा देवांगना स्वरूप सुंदरा स्वरूप सुंदरा देवांगना स्वरूप सुंदरा देवांगना स्वरूपानं सुंदर असणारी ती पुतना जणू काही अप्सराच त्या ठिकाणी दिसते आणि ती आली नंद बाबाच्या दारामध्ये. खरे लोक पाहतात ही पाहुणी नवीन दिसते गावात. कोणाच्या घरी आली? नंद बाबाच्या घरी आली. आवाज दिला, यशोदे. घरात आहे की नाही कोणी? यशोदेनं आवाज ऐकला आणि बाहेर आली. पाहिलं कोण आहे. सुंदर स्त्री आहे कोणतरी. विचारलं तिनं, कोण आहे ग तू? तिनं सांगितलं मला ओळखलं नाही का? ते म्हणे मी कसे काय ओळखणार, कधी पाहिलंच नाही तर. ते म्हणे अगं मी तुझी बहीण आहे ना. अहो कधी पाहिलंच नाही तर ओळखणार तर. निदान 2-4 वेळा पाहिलं असलं तर माणूस ध्यानात राहते. एखाद्या वेळेस पाहिलेला माणूसही कधी 5-6 महिन्यात ध्यानात नाही राहत. आता आम्हाला कधी कधी बरेचसे लोक भेटतात बस स्टँडवर इकडे तिकडे, महाराज ते आली, ओळखलं का? हो म्हणावं का नाही म्हणावं मोठी पंचायत पडते. हो म्हटलं की म्हणता सांगा कोण आहे. नाही म्हणलं की म्हणजे पाहिजे महाराज चहा पिऊन गेला घरून ओळख. कधी म्हणजे एकदा बस स्टँडवर भेट झाली त्या ठिकाणी जर विचारलं सांगा मग कोण्या गाव, ते नाही सांगतात. पाहिलेलं असलं पाहिजे. 2-4 वेळा काही बोलणं चालणं झालेलं असलं तर माणूस ध्यानात राहतो. यशोदा म्हणते, अगं तुझी माझी कधी भेटच नाही झाली, मी तुला कसं काय ओळखणार? ती म्हणते, अगं मी तुझी बहीण आहे. मला कसं माहिती? तुझा जन्म नव्हता झाला तेव्हा माझं लग्न झालं म्हणे. आमच्या घरचा बुवा एवढा खराब, त्याला कधी माहेरची वाटच मोकळी करून नाही दिली आणि त्यामुळे कधी माहेरला येता नाही आलं म्हणून तुझी माझी कधी भेट नाही झाली. पण आज मला समजलं की तुला मुलगा झाला. म्हटलं त्याला मुलाला बाईतीलाही करणं होते आणि बहिणीची भेट होते म्हणून आले. पण तुमच्याकडे काही रीत भात आहे की नाही? काय अरे पाहुणी घरी आली काही घरात बोलाव की नाही? का पाहुण्याला दारीत बोला? आमच्या घरी आमच्या इकडे तर पाहुणा आला की पहिले म्हणे चहा ना आंघोळ घालतात त्याला. तुमचं चहा नाही, पाणी नाही, काही नाही, बाहेरच्या बाहेर. यशोदेला वाटलं ही जर आपल्याला ओळख सांगते तिला घरात घेतलं पाहिजे. बसवलं तिला आणि ती विचारते कुठे आहे तुझा पोर? यशोदा म्हणते नुकतंच त्याला आंघोळ घातली आणि पाळण्यात टाकली. आंघोळ घातली म्हणून झोपी गेला म्हणे तू. बऱ्याच आईला असं वाटते पोराला आंघोळ घातली म्हणूनच झोपी गेला का तो. पोराला आंघोळ घातल्यानं नाही पोरग झोपी जात. मग तुमच्या आंघोळ घालायच्या पद्धतीनं झोपी जाते. लहान लेकरू आणि त्याला आंघोळ घालायला कोण? आजी. मग ती आजी त्याच्या अंगावर पाणी टाकते, इकडचा पाय इकडून दाबीन, इकडचा पाय इकडून दाबीन, हात दाबीन, पूर्ण गटोळ करीन. आणि मग ते पोरग बेदम होते. बेदम झालेलं पोरग झोपणार नाही तर का उड्या मारी. आणि आई म्हणते बाई त्याला गरम पाण्यानं हाणलं म्हणून पोरग झोपी गेलं. झोपला म्हणे तो. आता यशोदा आतमध्ये गेली. काय तिच्यासाठी काय असेल तिथे आपण काय म्हणत. देवाला पाळण्यातल्या पाळण्यात विचार केला म्हणे आपण काय झोपा काढायला आलो का?
आणि देवानं रडायला सुरुवात केली. देव रडू लागले आणि पुतना म्हणते, हे यशोदे किती खोटी बोलत का, वर्गात जागीच आहे, जाऊ दे मी घेते तुला. आणि पुतना जवळ गेली पाळण्याच्या जवळ पुतना गेली आणि पुतनेनं पाळण्याची दोरी धरली. दोरी धरली, देवाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर पुतना पाहतच राहील. का परमात्मा एवढा सुंदर आहे की पाहिल्यावर वेद लावला, पाहिली या वेद लावी असा तो परमात्मा पाहत राहील. देवानं विचार केला म्हणे हे काय पाहतच राहते का काय. देवानं मायेचं आवरण टाकलं आणि नंतर तिला कळालं आपण पाहायला नाही मारायला आलो याला. पाळण्यातून काढलं, मांडीवर घेतलं, विषायुक्त स्तन त्या पुतनेनं परमात्म्याच्या मुखामध्ये दिलं आणि देवानं डोळे लावले, स्तनपान करायला सुरुवात केली. डोळे लावून स्तनपान करतात देव. का डोळे लावून स्तनपान करतात? 21 कारणाचा विचार केला त्या शास्त्रकर्त्यांनी. पुतना अविद्य आहे, मी जर पुतनेकडे पाहिलं तर पुतना माझ्या पुढे टिकणार नाही, म्हणून देवानं डोळे लावून घेतले. परमात्म्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. अनंत ब्रह्मांडातले अनंत जीव आता देव विष पेणार म्हणून घाबरलेले आणि त्या घाबरलेल्या जीवाला समजावण्याकरता देव डोळे लावतात. डोळे लावले देवानं काय? देवाच्या डोळ्यांनी विचार केला, देव या पुतनेला कोणती का गती देणार, पण आम्ही आमच्या चंद्र आणि सूर्य लोकाची गती देणार नाही, म्हणून देवाने डोळे लावले. कारण आपल्या दोन्ही डोळ्यात, एका डोळ्यात चंद्राचं वास्तव्य तर एका डोळ्यात सूर्याचं वास्तव्य, म्हणून चंद्र सूर्य लोकाची गती आम्ही देणार नाही हे सांगण्याकरता डोळे लावले. परमात्म्याने डोळे लावले का? आणखी एक कारण असं आहे, डोळे लावले भगवान शिवजीचं ध्यान करतात ते. शिवजी विष प्यायची सवय तुम्हाला आहे, विष प्यायची सवय आम्हाला नाही, आम्ही कधी विष पेलही नाही. आम्ही तर इथं गोकुळात दही दूध लोणी खाण्यासाठी आलो आणि हे दही दूध लोणी खायचं राहिलं, 6व्या दिवशी त्या ठिकाणी विष प्यायची वेळ आली. हे विष तुम्ही प्या, आम्ही दही दूध लोणीच खाणार हे सांगण्याकरता देवाने डोळे लावले. का डोळे लावले? त्याचं कारण असं आहे, लहान पोराचा स्वभावच असतो डोळे लावून स्तनपान करणे, म्हणून देवाने डोळे लावले. पूर्ण विष प्राशन केलं, दूध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं आणि प्राण प्राशन करायला सुरुवात केली. पुतना घाबरली, सोड सोड सोड. देव म्हणतात, धरायला मी तुझ्याकडे आलो आणि एक वेळ का मी धरलं की उद्धार केल्याशिवाय सोडत तिला तिचं मूळ रूप प्रगट केलं. देवानं योगमायेच्या द्वारा नगराच्या बाहेर नेलं तिला, प्राण प्राशन केले, धार दिशी पुतना खाली. देव तिच्या अंगावर खेळतात, धार दिशी पुतना पडली. आवाज झाला, काय झालं म्हणून गोकुळातले सगळे लोक येऊन पाहतात तर मोठी अशी राक्षसीने त्या ठिकाणी पडलेली आहे आणि तिच्या अंगावर देव खेळतात. शिडी लावली, देवाला खाली काढलं, यशोदेच्या जवळ दिलं. सर्व गवळणी त्या ठिकाणी देवाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. कोणी गोंकीर लावते, कोणी काय, कोणी गायची शक्ती अंगावून फिरवते, आणखी काय. देवाला पवित्र करायचा सगळे जण प्रयत्न करतात. तो तर पवित्रच आहे, पण हे सारे उपचार त्याच्यावर केले जातात. आणि पुतना धार दिशी पडलेली आहे, 6 योजन लांब तिचं शरीर आहे. हिप्पाळशी पुतना. नंद बाबा घरी नाही, कंसाचा करून नेऊन देण्यासाठी नंद बाबा मथुरेला गेलेले. वसुदेवाची भेट झाली. वसुदेवाने सांगितलं, बाबा मला असं वाटते गोकुळावर काहीतरी संकट आहे, तुम्ही घरी जा. आणि नंद बाबा घराकडे निघाले. इकडे तोपर्यंत सगळ्या गोकुळातील लोकांनी पुतण्याचे खांड केले, मोठा ढीक तयार केला आणि तिच्या अंगाखाली जे झाडं पडले होते ते सगळे तिच्या अंगावर टाकले आणि पुतणेला त्या ठिकाणी पेटवून गेलं. पुतना धडधड पेटायला लागली.
आणि त्यातून जो धूर निघाला त्याचा सुगंध सगळीकडे पसरला. अहो म्हणे पुतना तर दुष्ट होती, तिच्या त्या धुरातून सुगंध काय येत होता? त्याचं कारण आहे परमात्मा ज्याचा अंगीकार करतो, जगामध्ये तो निंद्य असला तरी वंद्य करतो. अंगीकार ज्याचा निंद्यतेही वंद्य केले देवे. परमात्मा ज्याचा अंगीकार करतो, जगात निंद्य असलं तरी तो वंद्य करतो. म्हणून पुतना त्या ठिकाणी मुक्त झाली, पुतनेचा उद्धार झाला. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसुदे दला पुतने जे विषाचनी स्तनपाने मारू आली. विष घेऊन मारायला आलेला पुतनेचाही सुद्धा देवानं त्या ठिकाणी उद्धार केला. नंद बाबा आले, नंद बाबाला सगळी हकीकत कळाली. इकडे कंसाला माहित पडलं की पुतना गोकुळात मध्ये गेल्यानंतर मारले गेले. ज्या अर्थी पुतना गोकुळात गेल्यावर मारल्या जाते, माझा शत्रू तिथं तर नसेल. म्हणून कंस आणखी पुढे अनेक राक्षसांना पाठवतो. कोणकोणते राक्षस पाठवतो आणि देव त्यांना कसा संपवतो, कोणत्या लीला देव करतो ते पाहू. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम. गाडी वाजवा, भजन
पुतणेचा वध झाला, पुतना मारल्या गेली. एक वेळचा प्रसंग आहे. यशोदा मातेनं कृष्ण परमात्म्याला मांडीवर घेतलं, स्तनपान करीत आणि तेवढ्या त्या ठिकाणी देवाला खाली ठेवलं आणि तृणावर्त वावटोलीच्या रूपामध्ये आला. भगवान कृष्ण परमात्म्याला उचललं, त्याला आकाशामध्ये नेलं. देवानं ओळखलं की हा तृणावर्त आहे. देवानं आपलं वजन वाढवलं, त्याला भार होऊ लागला. मनात विचार करतो की आपण आणला तर कृष्णच आहे का, एखादा शिळा तर नाही उचलली. मूळ रूप त्याने प्रगट केलं आणि तृणावर्ताच्या मस्तकावर परमात्म्याने एक मुष्टिका प्रहार केला. जसा मुष्टिका प्रहार केला तसा तृणावर्त गतप्राण झाला. गोपाल कृष्ण भगवान तृणावर्त त्या ठिकाणी मारला गेला. तृणावर्त संपला. पावटळीच्या रूपात आलेला तोही तृणावर्त मारला गेला. एक दिवसचा प्रसंग, देवाचा त्या ठिकाणी पूस बदलायचा कार्यक्रम, नक्षत्र वाढदिवस. आता परमात्मा काही लहान होते का, मोठे, आणि मोठ्या माणसांचं सगळंच मोठं राहील. आता तिथं काय नक्षत्र वाढदिवस काय, हे वाढदिवस काय, ते वाढदिवस काय, ते चालू राहील. म्हणून त्या ठिकाणी वाढदिवस, नक्षत्र वाढदिवस. आणि नक्षत्र वाढदिवस म्हणून सगळ्या गवळणी तिथं जमा झाल्या. यशोदेनं देवाला मांडीवर घेतलं, स्तनपान करवलं. बाहेर एक गाळा होता, त्या गाळाला पाळणा बांधला, त्यामध्ये देवाला टाकलं. पाळण्यामध्ये देवाला टाकलं. सगळ्या कामामध्ये गुंग आहे. देवानं पाहिलं, एकीचही माझ्याकडे लक्ष नाही, सगळे तिकडे कामामध्ये व्यस्त आहे. आणि देवानं पाळण्यात रडायला सुरुवात केली. तरी देवाकडे कोणाचं लक्ष नाही. देवाला राग आला. देवाने पाळण्यातून पाय बाहेर काढला, त्या छकड्याला गाळ्याला पाय लावला. तसा ते गाळा उलटला. त्यावर ठेवलेले दया दुधाचे सगळे माठ खाली पडले. गवळणी धावत आल्या, कारण त्या छकड्यामध्ये षटकासूर येऊन बसला होता. देवानं पाय लावून त्याचा उद्धार केला. षटकासुराचा उद्धार केला. सगळ्या गवळणी तिथं जमा झाल्या, बाहेर काढलं. देवाला हे काय एक एक संकट याच्यावर येते असा त्या ठिकाणी विचार करू लागला. म्हणून एक वेळचा प्रसंग, गर्गाचार्य वसुदेवाकडे गेले. वसुदेवाने गर्गाचार्याला गोकुळामध्ये पाठवलं. नंद बाबाच्या घरी जे मुलं वाळत आहेत त्यांचं नामकरण विधी करा. म्हणून गर्गाचार्य आले नंद बाबाच्या घरी. यशोदेला नंद बाबाला म्हणतात या पोरांचं नामकरण करायचं. पण हा नामकरण विधी फार मोठा करायचा नाही का, कंसाला जर माहीत झालं तर कंस त्या ठिकाणी यांना मारेल. म्हणून हा शॉर्टकट मध्ये करण्यात यावा. म्हणून मग गाईच्या गोठ्यामध्ये तो नामकरण विधी करायचं ठरवलं. सगळ्या पूजेचं साहित्य गाईच्या गोठ्यामध्ये नेलं. रोहिणी मातेनं कृष्णाला जवळ घेतलं आणि यशोदेनं बलरामाला जवळ घेतलं. दोघांना जवळ घेऊन आले आणि विचारतात, सांगा बाबा यांचे नाव. बलरामाला पुढे केलं यशोदेनं. सांगा बाबा या पोराचं नाव काय, या पोराचं नाव काय. विचारल्यानंतर गर्गाचार्य सांगतात, याच्या अंगामध्ये फार बळ आहे, हा सगळ्यांना रमवणारा आहे. रमवणारा म्हणून राम, आणि बल याच्या ठिकाणी आहे म्हणून बल. बल अधिक राम, बलराम याला म्हटलं जाईल. हा याला संकर्षण असंही सुद्धा नाव राहील. नंतर त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याला समोर केलं रोहिणी मातेनं आणि म्हणू लागले, सांगा बाबा या पोराचं नाव काय ठेवायचं, काय नाव ठेवतात सांगा, नाव सांगा. म्हटल्यानंतर गर्गाचार्य पाहतच राहिले देवाकडे, नाव सांगतच नाही, पाहत राहिले फक्त. बराच वेळ देवाकडे पाहतात. यशोदा म्हणते, हो बाबा पाहतच राहता का, काय काहीतरी सांगा ना नाव. मनात विचार करतात, याचं नाव मी काय सांगू. अरे त्याला नावच नाही, त्याचं नाव काय ठेवायचं. म्हणून त्याचं नाव काय ठेवू, जो नाम रूपाच्या पलीकडचा आहे त्या परमात्म्याचं मी काय नाव ठेवू. पण हा कोण्या तरी अवतारात श्वेत वर्णात आहे, कोण्या अवतारात रक्त वर्णात आहे, कोण्या अवतारात पीत वर्णात आहे, कोण्या अवतारात नील वर्णात आहे, कधी श्वेत वर्णात. बरा अवतारात तो परमात्मा श्वेत वर्णात आहे, पुढे पुढे तो परमात्मा पीत वर्णात आहे. राम अवतारात तोच परमात्मा नील वर्णात आहे. नीलांबुद श्यामल कोमलांगम
सीता समारोपितवान् भागम् पानु महासायुक चारुचापम् नमामि रामं रघुवंशनाथं निलंबुद श्यामल नीलवर्णाचा आहे पण या अवतारात तोच परमात्मा कृष्ण वर्णाचा आहे म्हणून याला कृष्ण असं म्हटलं जाईल गोपाल कृष्ण भगवान की जय याला वासुदेवाचं एक नाव आहे असं त्यांचं नाव ठेवले गर्गाचार्याने सांगितलं साक्षात परमात्मा तुमच्या घरी अवताराला आलेला आहे असं त्या ठिकाणी देवाची कुंडली त्या ठिकाणी गर्गाचार्याने सांगितली गर्गाचार्य निघून गेला आणि एक राक्षस मांबळ बटाटे घेऊन रोप घेऊन तिथं आला भविष्य पाहायचं का कोणाला भविष्य पाहायचं का कोणाला आता करत आला भविष्य पाहायचं का कोणाला आणि भविष्य कराला की गर्दी झाली तिथे लोकायला भविष्य पाहायचं लय कोणी दिसलं की पा आमचं आम्हाला सोडत नाहीत लोक आमच्याजवळ येतात तसे गिराई सांगा बाबा आमचा काही हात म्हटला आमच्या हातावर तर आम्हाला समजेल तुमचा हात आम्ही काय भविष्य सांगा आमचं भविष्यवाले काय सांगतात काहीच नाही तिकडे ठरलेलं वाक्य असतं भविष्यवाले सांगतात बाबा एवढं तुम्ही मोरमोर करता तरी काही तुमच्या हाताली लोक म्हणतात हो बरोबर आहे तुम्ही म्हणता तेच करा एवढा पैसा कमावता पण हाती काहीच पैसा तुमच्या राहत नाही कोणाच्या हाती राहिला म्हणून तुमच्या हाती पैसा नाही तुम्ही फार त्या ठिकाणी साध्या स्वभावाच्या आपण कितीही जरी भारी असलो तरी लोकांना नाही मी साधाच आहे पा भविष्य पा दोता हात पुढे करू लागला भविष्य पा बाबा आमचं भविष्य पा आमच्याकडे येतात भविष्य पा आमचं भविष्य आम्ही सांगतो बाबा आम्ही भागवत कीर्तन करणार लोक आम्हाला कुठे भविष्य काय नाही समजते तुम्हाला तुम्ही साधू लोक सांगत ना दक्षिणा पाहिजे तुम्हाला सांगता तुम्ही म्हटलं बाबा दक्षिणा दिली तरी नाही सांगताय काय नाही सांगताय तुम्ही सांगता एक आजी आली म्हणे बाबा भविष्य पा म्हटलं आजी मला जमत नाही नाही जमते तुम्ही सांगत ना म्हटलं पुस्तक पाहिजे त्याला भविष्य सांगायचं माझ्याजवळ नाही ते नाही तर सांगितलं असतं तुमच्याजवळ नाही का म्हणे पुस्तक मग महाराज तुम्ही मग मा घरी आहे म्हणे मी घेऊन येतो ते गेली घरी आणलं तिनं पुस्तक कवर गिवर लावलेलं होतं मी पाहिलं म्हटलं आजी का घरच्या बुवाचं नाव समाधान तुकाराम कापशे म्हणे हो बरोबर आहे पहा बरं तुम्ही तर मा घरी आले नाही तुम्हाला कसं काय समजलं 5 मेंबर आहेत पाघरात आजी म्हणे पहा बरं मी तर तुम्ही आले नाही तुम्हाला 5 मेंबर आहे हे कळालं म्हटलं 2-4 दिवसाआधी घरी 20 किलो गहू 15 किलो तांदूळ 2 किलो साखऱ्या हरभऱ्याची डाळ 1.5 किलो हे सगळं आणलं की नाही म्हणे बापरे तुम्हाला हरभऱ्याच्या डाळी लोक समजलं मग म्हटलं समजणार काऊन नाही आजी रेशन कार्ड आणल्यावर एवढं त्या ठिकाणी लोकांना गर्दी झाली त्या मांबळ भटाला आमचं भविष्य पा शेवटी नंद बाबाच्या घराजवळून तो चालला यशोदेलाही वाटलं देवाचं भविष्य पा आवाज दिला बसवलं मांबळ भटाला आणि बसवल्यानंतर त्या ठिकाणी बाबा सांगा भविष्य कृष्णाकडे पाहता तो आणि पाहायचं इकडे पाहता तिकडे पाहता आणि ते म्हणलं त्यानं नाक वाकडं केलं ते म्हणे हे पोरग तुमच्या घरात पांढऱ्या पायाचे जन्माला म्हणजे काय हे कुळाचा नाश करीन हे चोऱ्या करीन हे खोड्या करीन बरं त्यानं काय खोटं सांगितलं होतं काहीच खोटं नव्हतं खरं होतं यशोदा म्हणे तुम्ही असं काय सांगता आमचे गुरु गर्गाचार्य त्यांनी तर सांगितलं की म्हणे पोरग फार चांगलं परमात्म्याचा अवतार असं सांगितलं तुम्ही असं काय सांगता आणा बरं कुंडली गर्गाची कुंडली जोडली दोन्ही कुंडल्या पाहिल्या गर्गाची कुंडली फेकली बाजू गर्ग तो चुकला गणिताशी मग देवाला राग आला देवाना आज्ञा केली महाबळवट उठायला लागला तसं त्याच्या ध्यानात आलं की आपण पाटाला चिटकलो तसा पाटाला चिटकला तसा घरातल्या जे बाकीचे होते बाकीचे पाट वरोटे ते सगळे त्यानं विचार केला म्हणे अशा याच्यात भाऊबंदकी कामाने आली तर मग काय कामात लगेच दुसरा पाठ उठला फटकन पाठीत बसला बाजून झाला पळायला लागला बाजा आळव्या झाल्या पळपाट आला पाठीत बसला की बाजूला व्हायचा बेलनं बाजूला व्हायचं सराटा चमच्या लहान चमचे चूप नाही बसले ते उठले का त्याला वाटलं घ्या हात धुवून पब्लिक मारत कोणी हात धुवून घेतो
तिथं पब्लिक मार चालू झाला त्याला, आणि पब्लिक याच्यात कोणी हात धुवून घेते, त्याची लाईन आली त्यामध्ये कुठे हात धुवायला भेटते. ही रीत तेवढाच तो एक, आणि तेही शांत नाही बसले. बेदम त्या ठिकाणी मारला, मरायचाच राहिला होता फक्त. काय अवस्था करून टाकली होती त्याची, काय अवस्था केली होती. दानव तुटलं, पंचांग तेही फाटलं, आणि धोत्राचं तर विचारूच नका. दानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे, अशी अवस्था करून टाकली त्याची. याला तरी शिल्लक सोडा, जाऊ द्या, गोकुळात गेल्यावर काय अवस्था गेला समजलं. म्हणून त्या ठिकाणी मांबळ भटाचे भजन केले. आणि देव आता नंद बाबाच्या घरात रांगतात. कसे रांगतात? रांगत रंगनी चोरित लोणी, रांगत रंगने चोरित लोणी, रांगत रंगनी चोरित लोणी, रांगत रंगने चोरित लोणी, धावणे धरती गवळणी, धावण धरती गवळणी, धावणे धरती गवळणी, धावणे धरती गवळणी, बांधती चरणी लेती गाराणी, लेती गाराणी, यशोदे सागर, यशोदे सागर, कृष्ण नंदाच्या घरी देव रांगतात. रांगत रंगनी चोरीत लोणी, धावणे धरते गवळणी, बांधते चरणी देते गाराणी, यशोदे साध नवनीत भक्षुने तमाळ निले, नवल केले साधने कृष्ण आडवा, आडवा परतुनी मातेला. रांगतात देव. कसे रांगतात? तळवे तळहात, तळहात टेकीता, तळवे तळहात, तळहात टेकीता, गाणं बुझाले, गाणं बुझाले, परमात्मा रांगू लागले. आता नंद बाबाच्या घरात तळवे तळहात टेकी, डाव्या गुडघ्याने रांगत, आणि देवा लीला करू लागले. लीला करायच्या. देवानं बाहेर यावं, या ठिकाणी गाईच्या खाली बसावं, आणि सडा गाईचं दूध त्या ठिकाणी प्यावं, किंवा गाईला सोडून द्यावं, वासर सोडून द्यावे, सगळे वासर सोडून द्यायचे देव, आणि वासर सर्व दूध पिऊन घ्यायचे. गवळणी दूध काढायला जायच्या, त्या ठिकाणी दूधच निघायचं नाही, कारण वासर पेलेले असायचे. कधी कधी देवानं काय करायचं, गाई सोडायच्या आणि तिथं बैल बांधून ठेवायचे गाईच्या जाग्यावर. सकाळी सकाळी गवळणी दूध काढायला आलं, त्या बैल लाथ मारून गवळीनं बाजूला काय, अशा खोड्या देव करा. कधी कधी यशोदेनं बाहेर त्या ठिकाणी रांगोळी काढावी. रांगोळी काढून यशोदा घरात गेली, देवानं बाहेर यावं, आणि बाहेर आले की देव बरोबर त्या रांगोळीच्या मध्यभागी उभे राहा, आणि उभे राहिले की गरम पाण्याचा नळ सोडून दे. तुळशी दळ काढिले अंगणी, अंगणी तुळशी दळ काढिले, अष्टदळ काढिले अंगणी, अष्टदळ काढिले अंगणी, अष्टदळ काढिले अंगणी,
त्यावरी मुते जगपाली त्यावरी मुते जगपाली अष्टदळ काढले अष्टदळ काढले अष्टदळ काढले त्यावर मुते जगपाली त्यावर मुते रांगोळी काढली की देवाने यावर त्यावर सू करून द्यावं अष्टदळ काढिले अंगणे वरी मुते चक्र पाणी सरी रांगोळी देवानं मोडून टाकावी रांगत असताना लीला करता दोन अवस्थेत लीला केल्या देवानं रांगता गोधने राखीत आहे देवाच्या दोन्ही प्रकारच्या लीला आहेत त्या दोन्ही लीला आपल्याला क्रमाक्रमानं पाहायच्या आहे मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू त्यानंतर 10 मिनिटाची सुट्टी देईल नंतर परत कथा चालू होईल पुढच्या सत्रामध्ये गोवर्धन लीला होणार आहे त्या लीलेपर्यंत आपल्याला जायचं आहे मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा गोपाल गोपाल रे चारे नंदनाना 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 गोपाल गोपाल चारे नंदनाना ओ चारे नंदनाना तू मोहन मुरलीवाला चारे नंदनाना तू मोहन मुरलीवाला चारे नंदनाना तू मोहन मुरलीवाला गोपाल रे चारे नंदनाना गोपाल गोपाल रे चारे नंदनाना गोपाल गोपाल रे चारे नंदनाना गोपाल कृष्ण भगवान की जय।